सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण राज्यमार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी बैलगाडी आंदोलन छेडले आहे। मागील काही दिवस या रस्त्यावरील खड्ड्यांसोबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील्सनी चर्चेला उधाण आले होते। मात्र प्रशासनाने याकडे कोणतीही दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले। माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून बैलगाडी आंदोलन छेडण्यात आले। यावेळी ठाकरे सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सामील झाले। माझी इथल्या पालकमंत्र्यांना, माझी इथल्या खासदारांना, माझी इथल्या आमदारांना विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल, जेव्हा तुम्ही जिल्ह्यात याल, आमच्यावर टीका कराच, तुम्ही हिंदुत्वाचा विषय तुम्ही घ्याच, उद्धवजींवर टीका कराच, मत चोराच तुम्ही, परंतु या रस्त्यावर सुद्धा जा। आणि जर वाटलं तुम्हाला आपले जे लोकांनी जे आपल्याला निवडून दिले जर सुचित राहिले पाहिजेत तर हा रस्ता लवकरात लवकर करा। बैलगाडीचा वापर केलाय नाही, खरं तर या रस्त्यावर जाण्याची कुठल्याही फक्त आमदारांची आणि खासदारांच्या मोठ्या गाड्या असतात, त्यामुळे त्यांच्या गाड्या जाऊ शकतात, सर्वसामान्य लोकांच्या गाड्या जाऊ शकत नाहीत। म्हणून दुर्दैवाने या बैलगाड्याची आम्हाला आधार घ्यावा लागला। नाही, आपण बघितलं असाल या रस्त्यासाठी फक्त 50-60 लाख रुपये रस्त्यासाठी आहेत आणि खरं तर याचं नियोजन आधी केलं पाहिजे होतं। आता आचारसंहिता पडणार आहे, या रस्त्यावर लोकांचे हे होणार आहे, त्यामुळे हे रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा होणार नाहीत असं आम्हाला तरी खात्री आहे। जिल्ह्यातील खड्डे जे आहेत ते लवकरात लवकर बुजवणार असं देखील पालकमंत्री हो, आता हा महिना कुठला आहे, टेंडर प्रोसिजर नाही, त्याला निधी नाहीत आणि त्यामुळे रस्ते कसे काय बुजणार। NTV न्यूज मराठी, सिंधुदुर्ग।